लय दिवस झालं बॅटरीत काय पाणीच वतलेलं नाही, म्हणून झणझणीत अशी बिस्लरीची बॉटल घेऊन आलो आणि बॅटरीची सगळी टोपणं उघडून टाकली. तुम्हाला तर माहितच आहे बॅटरीत वेळेवर पाणी वतायलाच लागतंय. बॅटरी तर काटोकाट गच्च भरून घेतली आणि लय दिवस झालं दुकानातल्या एका मशीनीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून बघायला दादा आली ती. त्यांनी तर लगेच दुसऱ्या मिनिटातच सोडून काढलं की मशीनीला झालंय काय. आपल्याला तर काय कळायच नाही म्हणून लांबच थांबलो. पटापटा सगळं बॅगेतनं सामान काढायला चालूच केलं. मशीन तर त्यांनी दुरुस्त करून टाकली आणि लगेच साहेबांनी फोन लावला. तुम्हाला तर माहितच आहे मशीन जर का साथ देत नसलं तर डोक्याचं पाक दळून जातंय ती. दुकानातलं सगळं आवरून घेतलं आणि मित्राचा फोन आला की बेकरी बशी लवकर ये. आपल्या भावानं सेंट्रल बँकेच्या साईडला एक बेकरी चालू केली आहे. असं किती भारी वाटतं की आपल्या हक्काच्या माणसांनी कशाची तरी सुरुवात केली आहे. इथं तुम्हाला कुरकुऱ्या बसणं सगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम पर्यंत, आईस्क्रीम बसणं सगळ्या प्रकारच्या बिस्किटच्या पुड्यापर्यंत सगळं काही तर तुम्हाला मिळणार आहे. तर लवकरच आपल्या भावाच्या शॉपला व्हिजिट करा. दह्याचा पुडा घेतला आणि घरला आलो. घरला आल्या जी पावसानं चालू केलं की बासच. पावसानं तर बघता बघता सगळीकडे चिक्कुल पण करून टाकला. त्यात दुसऱ्या मिनिटातच लाईट पण घालून टाकली. मम्मीनं बाहेर भातवड्या घातल्या होत्या. म्हणलं त्या आत घेऊया, नाहीतर भिजल्या भिजल्या म्हणजे आपल्या आउट निघायचं. भातवड्या काय आतच होत्या. पावसानं तर आता उन्हातच चालू केलंय. ऊन तर असं की पाच चटकं देण्यासारखं. बाहेर जर का गेलं तर ऊन आणि पाऊस दोन्ही पण लागणार. पाऊस तर काय आता थांबलाय पण उन्हात पाऊस पडलाय म्हणल्यावर वातावरण तर बघण्यासारखं असणार. म्हणून पळत खाली आलो आणि वातावरण तर बघतायच तुम्ही कसलं टॉप झालंय.